निप्पाणी हा प्रभाग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आला पाहिजे आणि म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे आणि या महाराष्ट्राच्या तमाम क्रांतिकारकांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक ठिणगी आगीची टाकली आणि तिथून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सुरुवात झाली। आज आपण या महाराष्ट्रामध्ये या रायगडमध्ये आणि रायगडच्या उरणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये शेवे गावाच्या प्रांगणामध्ये तुम्हा सगळ्यांच्या वतीनं या क्रीडा स्पर्धेमध्ये या क्रीडा संकुलामध्ये मनापासून स्वागत करतोय। चलूया मैदानाच्या दिशेनं। क्रिकेट सुरू। पहिला गोलंदाज दर्पण, पहिला बॉल अतिशय वेगाने टाकलाय, धावचीत होण्याची संधी, डायरेक्ट हिट। यावेळेस मात्र अपील आलंय, मात्र बॅकअप चांगला क्रिकेट मगाशीच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं। आता चालू सामन्यामध्ये टाकीगाव एका बाजूला, नेरुळ सलामीची जोडी आपण पाहतोय। चैतन्य पाटील आणि स्वप्नील खार पाटील। चैतन्य पाटील आपण पाहिलं उरण प्रीमियर लीग ज्यानं गाजविली, अगदी एका पॉइंट साठी चैतन्य पाटील याची बाईक गेली। आणि मी म्हणेन की अंडर 16 महाराष्ट्राच्या लेदर बॉल क्रिकेटमध्ये ज्याचं स्थान आहे, एक उच्च दर्जाचं क्रिकेट सध्या तो खेळतोय, फार मोठं नाव आहे, पण अचानकपणे त्यानं टेनिसकडे देखील थोडीशी झेप घेतली आहे आणि तिथं देखील त्याला यश मिळत आहे। पुढचा बॉल यावेळेस आउटसाइड एज, थर्ड मॅनच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी तैनात। सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे। सिंगल धावेनं धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा। बऱ्याचदा आपण पाहतो की मी सातत्याने सांगतो की टेनिस बॉल क्रिकेटवर मी टीका म्हणून नाही, पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हजारातून 10 माणसं पैसा कमवू शकतात, पण लेदर बॉल क्रिकेटमध्ये जर तुमचं सातत्य असेल तर त्यासाठी फार मोठा मंच आहे। मग तुम्ही सिटी लेवलचं क्रिकेट खेळू शकता, तुम्ही क्लब लेवलचं क्रिकेट खेळू शकता, स्टेट लेवल, बऱ्याच पायऱ्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात। यावेळेस फुल टॉस आहे, चेंडू आलाय, फेकून दिलाय, सीमा रेषेच्या बाहेर येणारा हा ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा। मी म्हणेन की खर्च झाल्यात बघा, कारण चेंडू नाही आहे पण 7 आले आहेत। या 7 किती 7 देतील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या आपण पाहतोय अगदी झपाट्यानं, साप शिडीच्या खेळामध्ये एक साप असून एक शिडी असते, तशी एक शिडी लागली आहे टाकीगाव संघाला। आणि खेळाडू आपण बघतोय चैतन्य पाटील, ज्याच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार। टेक्निकल, सेन्सिबल, पॉझिटिव्ह, अटॅकिंग, अग्रेसिव्ह सगळं काही या खेळाडूकडे आहे। यावेळेस काय फटकाय, काय फटकाय, उगीचच नाहीये महाराष्ट्र गाजवतो खेळाडू। येणाऱ्या टेनिस क्रिकेट विश्वाचं आणखी एक भविष्य उरणला खुणावते मित्रांनो। उपस्थित सगळ्यांना मी विनंती करेन की आपल्या उरणचा हा सुपुत्र टाकीगावचा, ज्याचं अंडर 19 महाराष्ट्रामध्ये योगदान आहे, स्थान आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। क्रिकेट कुठे आहे आणि आता आपण क्रिकेटमध्ये कुठे चाललोत। मी कालही सांगितलं की उरणमध्ये टॅलेंटमध्ये काहीच कमी नाही आहे, फक्त वेळेचं मॅनेजमेंट। आपण ती एक गोष्ट केली ना की या जगामध्ये, या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपला हात पकडणारा कोणी नाही आहे। यावेळेस पहा हलक्या हातानं अलगद पॉइंटच्या दिशेनं पुश केलाय, चेंडू जातोय गोळीच्या वेगानं, आणखी एक चौकार पाहायला मिळेल। जबरदस्त स्ट्रोक। दोन 2021 साली रायगड प्रीमियर लीग झाली, लेदर बॉल क्रिकेट रायगड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून। त्यावेळेस देखील त्याला आपण मॅन ऑफ द सिरीजचं किताब उचलताना पाहिलं। मग लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याचं योगदान चांगलं आहे। टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये स्वतःचा सिक्का जमवलाय, नाव आहे वन मॅन आर्मी चैतन्य पाटील। यावेळेस आणखी एक दणका, आणखी एक दणका,
काय टायमिंग आहे, काय टायमिंग आहे आणि काय ताकद आहे. षटकामध्ये बघा सिंगल सिंगल नो बॉल छक्का 6-4-6. पण असा अटॅक केल्यानंतर कुठेही असं वाटलं नाही की तो आडव्या हाताने खेळतोय. स्ट्रेट बॅटनं खेळलाय, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं, ताकद अगदी योग्य पाहायला मिळाली. चेंडूच्या मेरिटनुसार त्यानं षटकारी मारलेत आणि चौकारी मारलेत. याला म्हणतात टेक्निकल सेन्सिबल क्रिकेट चैतन्य पाटीलचं. या षटकातला अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा बघा झपाट्यानं 25 धावा 5 चेंडू मध्येच लागल्यात धावफलकावर. गोलंदाज संभ्रमामध्ये आहे, जितक्या लांबून पळतोय तितकेच लांब मारतोय. 25 धावा धावफलकावर. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरचा पूर्ण कोण खाली आहे. क्या बात है, जबरदस्त क्रिकेट. अर्पित म्हात्रे यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला, एक धाव पळून काढली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. चैतन्याला असं वाटलं की स्ट्राईक एंडच्या दिशेने चेंडू येईल काय, पण चांगलं कॉलिंग या ठिकाणी म्हणता येईल. 30 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आजूबाजूचे स्टॉल बघा अगदी बिझी झाले आहेत. अंतिम रजनी, अंतिम रात्र आणि अशा रात्रीमध्ये आज मात्र सगळं मैदान आपल्याला गजबजलेलं पाहायला मिळेल अगदी सकाळपर्यंत. कारण मागच्या 3 दिवसामध्ये गेलेले जे फायनलचे संघ आहेत आज त्यांचे संघ त्यांचे समर्थक या ठिकाणी येणार. यावेळेस आणखी एक तडाखा दिलाय, जाणार का? आणखी एक जबरदस्त स्ट्रोक पॉवर जनरेट केली आहे, फॅब्युलस स्ट्रोक. असतो आणि टच मध्ये असतो त्यावेळेस काय घडतं, चैतन्य पाटील सारखी फलंदाजी करू शकतो. आपण पाहिलं फ्लिंटॉपनं डिवचलं होतं युवराज सिंगला, त्याचा राग कोणावर निघाला? स्टीवर्ट ब्रॉडवर. 6 चेंडूमध्ये 6 षटकार आणि एका ठिकाणी नाही आहे, मैदानाच्या 6 कोपऱ्यांमध्ये 6 षटकार आपण पाहिले. आताच्या घडीला चैतन्य तेच करतोय. आपण त्याचा लॉंग ऑफला पाहिला, डीप मिड विकेटला पाहिला, स्क्वेअर लेगला पाहिला आणि स्टेट टू बॉलर देखील पाहिला. अशा ठिकाणी त्याच्या षटकारांचा आलेख देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस आणखी एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. काय टायमिंग आहे, दर्जेदार स्ट्रोक. 4 धावा.
बारी बारी सबकी बारी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. आधीचा डाव तुझा होता, आता वेळ आहे स्वप्नील खार पाटीलची. चौकार. पण ज्या वेळेस क्रिकेट बोलवेल ना तेव्हा जरूर या, कारण क्रिकेटनं आज तुम्हा आम्हाला या ठिकाणी जोडलं. क्रिकेटनं मित्र दिले, क्रिकेटनं ओळख दिली, क्रिकेटनं सन्मान दिला, क्रिकेटनं पैसा दिला आणि क्रिकेटनं सर्व काही दिलं. शिकवण दिली, आयुष्य कसं जगावं हे सगळं काही क्रिकेटनं दिलं. पुढचा बॉल लोवर फुल टॉस हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक होता. आणखी एक कॅच सुटला जातोय. टेक द कॅच वन द मॅच. जगामध्ये असा एकमेव सामना आहे मित्रांनो, ज्या सामन्यामध्ये एखाद्या खेळाडूनं झेल घेतल्यानंतर त्याला मॅन ऑफ द मॅच दिलाय आणि त्या खेळाडूचं नाव जागतिक दर्जाचा अव्वल दर्जाचा फिल्डर जॉन्टी रोड्स, ज्यानं एका सामन्यामध्ये 5 कॅच पकडल्या होत्या आणि तेव्हा त्याला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं होतं. इथे तुम्ही एकाच षटकामध्ये 2 कॅच सोडल्यात आणि दोन्ही टाकी गावची अगदी सलामीची जोडी. या दरम्यान आपण पाहतोय उद्योग क्षेत्रातलं दमदार व्यक्तिमत्व आदरणीय श्री विजयजी गरज साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. हा सन्मान आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये जी भरारी घेत आहे त्याचा आहे. स्कोर आपण पाहतोय टोटल धावा 46 धावा, 2 षटकं, 12 चेंडू, 46 धावा, 23च्या गतीने वाटचाल सुरू आहे. ही गती कुठे थांबणार? आता आपण बुलेट ट्रेननं प्रवास करतोय, तदनंतर तुम्हाला जर डिपेंड करायचे असतील, कमबॅक करायचे असतील तर त्याला एक्सप्रेस मध्ये आणा, तदनंतर आणखी लोकल मध्ये आणा, असा तुम्हाला धावांचा ग्राफ उतरवावा लागेल. पण माज आहे ज्या पद्धतीनं दोन्ही खेळाडू मैदानावर खेळतायत, प्रतिभा दाखवली, त्यांच्यामध्ये असणारं टॅलेंट, सामर्थ्य, इतक्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये अशा पद्धतीनं होणारी फलंदाजी. आपण चैतन्याची बॅटिंग बघतो, चैतन्याची बॉलिंग बघतो, तदनंतर स्वप्नील खार पाटील याची देखील खेळी बघतो. अजूनही त्यांच्या मिडल ऑर्डर मध्ये आधी मोहरे पडलेत. टाकीगाव तुम्हाला ऐकायला अगदी छोटं 2 शब्द 2 अक्षरांचं गाव वाटेल, पण क्रिकेटमध्ये आता फार मोठं नाव झालंय. नेरूळ सारख्या एका बलाढ्य संघाला थोडासा त्रास दिलाय, 2 षटक त्यांचेच. पुढचा बॉल यावेळेस शॉर्ट ऑफ पुल केलाय, खेळाडू या ठिकाणी तैनात, सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेनं या ठिकाणी स्कोर बोर्ड बिझी होईल. 47 धावा धावफलकावर लागल्या जातील. फार मोठ्या संख्येनं पहिल्या दिवशी घणसोली, दुसऱ्या दिवशी भेंडकल, तिसऱ्या दिवशी पाले आणि आज कोण, हा प्रश्नच आज आपण विचारणार आहोत प्रेक्षकांना आणि खेळाडूंना की तुमची किती तयारी आहे, तुम्ही किती तयारीत आलायत, तुमचं प्रेडिक्शन काय, तुमची भविष्यवाणी काय, हे देखील आम्हाला पाहायला मिळेल. दबाव पूर्णपणे सांगून जातोय. ज्यावेळेस चैतन्य ऑन फील्डवर 22 यार्डच्या विकेटवर जेव्हा स्ट्राईकला येतो ना, तेव्हा दबाव तमाम प्रेक्षक देखील त्याच्याकडे बघतात की आता कोणत्या बाजूला फटका येईल. यावेळी पहा, बऱ्याच अवधीनंतर एखाद्या गोलंदाजानं चैतन्याला बीट केलंय. गोलंदाजाचं नाव सिद्धेश कडू. या संपूर्ण इनिंग मधला पहिला डॉट बॉल आहे. काय फलंदाजी केली आहे, पण कमबॅक करतोय सिद्धेश. सिद्धेश सिद्ध होतोय, पण यावेळेस सिद्ध बघा, चैतन्य झालाय, खेचून मारलाय. फॅन्टास्टिक स्ट्रोक, 6 धावा. मी विनंती करेन आमच्या करंजा गावचे आमचे कोळी बांधव ओमकार कोळी यांना मी विनंती करू की आपण मंचकावर या. तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या आयोजकांच्या वतीने आणि तुमच्या मित्रांच्या वतीने देखील आम्ही स्वागत करतोय. मित्रांच्या घोतावळ्यामध्ये आपलं सगळं जीवन आहे, ते जीवन व्यस्त आहे. भगवान श्रीकृष्णानं आयुष्यामध्ये सगळं मिळवलं,
सगळी द्वारकाच त्यांची होती, संपत्ती माया सगळं काही होतं, पण भगवान श्रीकृष्ण फक्त मैत्रीचे भुकलेले होते. सुदामा कधी येतोय पोहे घेऊन, तशीच मैत्री आपण अबाधित ठेवूया. मैदानामध्ये चला, पुढचा बॉल. यावेळेस बघा, याला म्हणतात अवदसा, नष्टर, पनवती लागली आहे. खेळाडू संधी देते पण समोरचं कोणी घ्यायला तयार नाहीये. धावा बघतोय आपण, एका धावेनं 54 धावा धाव फलकावर लागल्या जात आहे. स्ट्राईक रोटेट झालाय, स्वप्नील ऑन स्ट्राईक वर येईल. त्याच्या खेळीमध्ये देखील आपण एक चौकार आणि 2-4 सिंगल पाहिल्यात. यावेळेस गोधून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, खेळाडू त्या ठिकाणी तैनात. बऱ्याच अवधीनंतर जमिनीला अगदी गळंगळत जाणारा चेंडू पाहायला मिळाला. दुसरी धाव घेतली जाते आणि या दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण. म्हणतात क्रिकेट मित्रांनो, चौकार षटकार आपण सगळेच मारतो, कोणी येतो आणि कोणी मारून जातो, पण तुमच्याकडे सिंगल डबल्स घेण्याची देखील टेक्निक असणं फार गरजेचं आहे. त्याचा वापर देखील झाला पाहिजे. मेरिटनुसार ज्याचं क्रिकेट, तो क्रिकेटमध्ये कुठल्याही गोलंदाजाचा सामना करू शकतो. हे तितकं मोठं सिद्धांत आहे क्रिकेट मधलं. यावेळेस पहा, ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू बऱ्याच अवधीनंतर तिसऱ्या षटकामध्ये हलकं फुलकं कमबॅक या ठिकाणी केलं. मी म्हणेन षटकार खाल्लाय पण धावा फार कमी आल्यात. 10 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. एकूण धावा आपण बघतोय 3 षटक 56 धावा स्कोअर बोर्डवर लागल्यात. येणारी 2 षटकं कशी असतील मित्रांनो, याचं जिथं जागतं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. पण तत्पूर्वी आपण चलूया संगीताच्या गाडीतून हलकसं प्रवास करूया आणि मंत्रमुग्ध ऐकणारं आणि ऐकवणारं संगीत आपण ऐकूया. धावसंख्या आपण बघतोय 3 षटक 56 धावा. अगदी या स्पर्धेमध्ये आपण बघतोय या दरम्यान मी नागाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गायकवाड साहेबांना प्रेक्षकांमध्ये पाहतोय. त्यांना विनंती करू आम्ही की आपण मंचकावर यावं. त्यांच्या समवेत लिजंड ऑफ टेनिस बॉल अँड लेदर क्रिकेट जितो नाईक हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार मोठं क्रिकेट त्यांचं राहिलंय. आज त्यांची देखील उपस्थिती या ठिकाणी लाभली आहे. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. तदनंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय मोहनजी काठे माजी सरपंच हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. तदनंतर आज खरं तर शिवा गावाचा पहिलं षटक हाताळणारा आपला गोलंदाज योगेश घरत, त्याला आपण उरण प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिलं. आज त्याचा जन्मदिवस, त्याचा वाढदिवस. तर आपण अशा एका गुणवान खेळाडूला जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. यावेळेस आपण रिव्ह्यू चेक करायचा आहे. धावचीसाठी आलाय आणि हे पाणी देखील 12 खेळाडू चला मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. फार मोठी स्पर्धा, फार मोठं संयोजन, फार मोठं व्यासपीठ आणि पंचांचा निकाल या ठिकाणी येतोय. नॉट आउट, नाबाद घोषित केलं जाईल. चला मी टॉस साठी पहिला पुकार देतोय. निर्जा 11 न्हावा विपक्ष निर्जा 11 न्हावा विपक्ष कोपरोली 11 कोपरोली. यावेळेस एक धाव या ठिकाणी पाहायला मिळाली.
पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय 60 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. मागच्या 9 चेंडूमध्ये धावांचा ग्राफ थोडासा उतरवलाय, फलंदाजांना थोडंसं शांत केलंय. पुढचा बॉल यावेळेस पहा, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आहे. सिंगल धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलट नाही आहे. कॉलिंग या ठिकाणी अचूक आलंय. यावेळेस जमिनी लगत खेळून काढलेला चेंडू एक धाव पळून काढली आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण. एका धावेनं धावसंख्या आपण बघतोय 62 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल यावेळेस दांडीगुल. अशी चूक केली होती उरण प्रीमियर लीग मध्ये. 1 ते 2 धावांची आवश्यकता होती. मॅन ऑफ द सिरीज गेली. इथे 49 धावांवर दांडीगुल झाली. साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 49 या ठिकाणी केल्या अर्धशतक जरी हुकलं असलं ना तरी तमाम प्रेक्षकांची मन जिंकण्यामध्ये तो मात्र यशस्वी ठरला. पाणी मैदानामध्ये घेऊन जा. 12वे खेळाडू कोण आहेत का इथे? घेऊन जा, त्यांना पाहिजे ना. आता पाणी देऊ दे. एका इथे बाटल्या घेऊन जाऊ दे त्याला पाहिजे ना. उगाच नंतर कारण मैदानामध्ये पाण्याची पूर्तता केली जाईल. आपण बघतोय पहिला खेळाडू चैतन्य, जबरदस्त बॅटिंग. सोळा चेंडू आणि 49 धावांची एक जबरदस्त भारदस्त वेगवान खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच्यामध्ये त्याच्या 2 कॅच ड्रॉप झाल्या. एक 37 धावांवर आणि एक 44 धावेवर. जबरदस्त बॅटिंग. नवा खेळाडू मैदानामध्ये सर्वेश सिद्धेश कडू द्रोणागिरी एंड कडून यावेळेस खोदून काढलाय. स्ट्रेट टू द बॉलर. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत पोहोचला तोपर्यंत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. तयार सिद्धेश पुढचा बॉल घेऊन यावेळेस लोअर फुलटॉस. लांगण सीमारेषेच्या वरून अगदी भेदक गगनचुंबी षटकार. आणि दुसऱ्याला पाहावं असंच काहीसं झालं. चैतन्य थांबला. तिथून स्वप्नील खार पाटील सुरू झाला. बॅटिंग ऑर्डर अगदी आपण कडक बघतोय. जबरदस्त बॅटिंग. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. यावेळेस शरीराची वेध घेणारी गोलंदाजी पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. नाहीये पहा.
स्ट्राइक ठेवलंय आपल्या दिशेनं फलंदाज सर्वेश यानं. एक नवी मुंबई विभागातील संघ तर आपण दुसरा संघ विंधणे परिसरातील टाकीगाव. गाव अतिशय लहान पण आता क्रिकेटमध्ये होते महान. यावेळेस आणखी एक चेंडू खेळून गेला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी खेळाडू तैनात. सिंगल धावे या ठिकाणी प्राप्त झाली. सिंगल धावेनं धावसंख्या आपण पाहतोय 74 धावा. एकच गडी एकच खेळाडू बाद झाला. धावा फार झाल्या आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस बॅटचा एज होता आवाजही आला पण या सामन्यामध्ये मात्र नेरुलकरांच्या हातामध्ये बॉल काय मिळत नाहीये चिपकत नाहीये. पूर्ण डावामध्ये ही चौथी कॅच पडली आहे. त्याचा फटका त्यांना अगदी फार मोठ्या स्वरूपाचा देखील पडला कारण कॅच चैतन्याचा सोडला आणि कॅच स्वप्नीलचा देखील सोडला. अंतिम चेंडू यावेळेस भन्नाट वेग आणि तितक्याच भन्नाट वेगानं बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूनं सांगता झाली या डाबाची. पहिले 5 षटक संपले. 30 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 74 धावा. 75 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. कसा होणार पाठलाग आणि काय घडेल या सामन्यामध्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण चलूया तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत. छत्रपतीच्या हे उरणला लाभलेलं एक सुंदर असं ठिकाण अर्थातच पिरवाडी नागाव किनारपट्टी आणि त्यालगत असणारा नागाव गाव. या नागाव गावाच्या सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर नागाव गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व अर्थातच विद्यमान सरपंच गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आदरणीय श्री निलेश घरत साहेबांच्या शुभ हस्ते प्रेमाची मायेची आपुलकीची शाल परिधान केली जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोट अडफंड भेट त्यांना समर्पित केली जाईल. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर आपण पाहतोय माजी सरपंच आदरणीय श्री मोहनजी काटे सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा आदरातिथ्य सन्मान ही संकल्पना आपण पाहतोय. त्यानंतर द लेजंड ऑफ रायगड क्रिकेट टेनिस बॉल अँड लेदर बॉल क्रिकेट जितू नाईक फार मोठं योगदान फार मोठं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलंय. इथे उपस्थित बऱ्याच खेळाडूंना असंख्य क्रिकेटचे नियम माहिती नसतील. नियम जाणून घ्यायचे असतील तर एकदा जितू नाईक सरांना आपण अवश्य भेटा. आपल्याला क्रिकेट बद्दल फार मोठी माहिती त्यांच्याकडून मिळू शकते. फार मोठे योगदान त्यांचं राहिले. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चलूया मैदानाच्या दिशेनं ज्या ठिकाणी आपण बघतोय पहिला डाव संपला. धावसंख्या 74-75 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. कशा पद्धतीनं उत्तर दिलं जाईल आणि कशा पद्धतीनं पाठलाग केला जाईल हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. फार मोठी स्पर्धा फार मोठी शृंखला 4 रात्रींचा खेळ. मी काली सांगितलं रजनी क्रिकेट स्पर्धांचं प्रमाण
या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने वाढले. आमचे डीजे ऑपरेटर आपण जर एका मिनिटासाठी जर या ठिकाणी आलात तर बरं होईल. आपलं सहकार्य अपेक्षित आहे. चला या मैदानावर खेळाडूंना देऊया शुभेच्छा. आपण शुभेच्छांची वेळ आहे. नवीन शेवा गावाचा टेनिस बॉल क्रिकेटचा गोलंदाज आणि तसाच उत्कृष्ट कर्णधार देखील योगेश यांचा वाढदिवस. आणि वाढदिवसाला आले तमाम मित्र मंचकावर आहेत मान्यवर आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण करूया साजरा हा जन्मदिवस. त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान योगेश यांचा केला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शेवेकर तुमचा कॅप्टन, तुमचा गोलंदाज, तुमचा खेळाडू एका नव्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. आणि हे पदार्पण होत असताना तमाम टेनिस बॉल विश्वाच्या वतीनं तुम्हाला भविष्यासाठी तुमच्या टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या चांगल्या कारकिर्दीसाठी तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भरभरून मनापासून शुभेच्छा देऊया आणि सेलिब्रेशन स्टार्ट करूया. पहिला बॉल यावेळेस पुल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डीप फाईन लेग स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध जाणारा चेंडू वेगानं. चेंडू बघा कशा पद्धतीने अडवलाय. मी परत एकदा रिक्वेस्ट करेन आणि विनंती देखील करेन खेळाडू कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत बघा त्या खेळाडूंना सामना पाहता येत नाही आहे. तुम्ही त्यांच्या समोरून थोडीशी जागा जी आहे ती मोकळी करा. मी या सन्मान्य आयोजकांना देखील विनंती करेन की 1 मिनिटासाठी आपण खेळाडू कक्षासमोर जा. तिथे आपल्या खेळाडूंना सामना पाहता येत नाहीये. थोडीशी ती जागा जी आहे ती मोकळी करा. एक मिनिट थांबायचं आहे. गुणलेखक या ठिकाणी संभ्रमात आहेत. अगोदरचा चेंडू चौकार की काय? 2 धावा. या प्रेक्षकांमध्ये आपण बघतोय आमचे परम मित्र 3D आर्टिस्ट, चित्रकार, कला क्षेत्रातला एक हिरा आणि समालोचक प्रियाल पाटील सर मोठीजोई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपण काही वेळ जर आमच्याशी जोडलात तर आम्हाला फार आनंद होईल. तेव्हा आपण मंचकावर यावं आणि सहकार्य करावं. तसेच मी बंटी म्हात्रे करंजा यांना देखील विनंती करेन की आपण मंचकावर यायचं आहे. पहिली विकेट या ठिकाणी सापडली आहे. सिद्धेश कडू
बाहेर आलाय. नवीन खेळाडू कुशल म्हात्रे मैदानामध्ये जातोय. यावेळेस भन्नाट वेग, काय वेग पाहायला मिळाला. फर्स्ट वन देखील केलाय. चैतन्याची फलंदाजी पाहिली, आता चैतन्याची गोलंदाजी बघा. अष्टपैलू खेळाडू, अंडर 19 महाराष्ट्र खेळतोय. महाराष्ट्राच्या संघामध्ये त्याचं नाव आहे. अफाट मेहनत, कष्ट आणि तदनंतर यश, हेच सिद्धांत आहे तुमच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये करिअरचं. मेहनत करा, कष्ट करा, वेळ द्या, समर्पण करा आणि यश मिळवा. यावेळेस पहा बॅट कट झालाय. यावेळेस आणखी एक विकेट पडली जाईल. संभ्रमात असणारं क्रिकेट मात्र आता फसलंय नेरूळ संघाचं. शॉर्ट चेंडू होता, अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला पण टायमिंग प्रॉपर आलं नाही. बॅटचा वरचा भाग लागला आणि इथे आणखी एक मोठ्या खेळाडूला आपली विकेट या ठिकाणी गमवावी लागली. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतील. विश्वास घरत, विश्वास यांना विश्वास पूर्ण कामगिरी करावी लागेल. रोहन घरत उर्फ जॉन्टी नावा, चला आम्ही आपणास विनंती करू की आपण मंचकावर यायचं आहे. आणि कोपरुली 11 कोपरुली टॉस उडवण्यासाठी आपण लगेच मंचकावर या. चला प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये मान्यवर वाट पाहत आहेत. अप्रतिम वेग, अप्रतिम वेग, गती आहे, लाईन आहे, लेंथ आहे आणि परिवर्तन देखील पाहतोय. येणाऱ्या आगामी काळातला टेनिस क्रिकेट बॉलचा एक नवा उगवता सितारा. आपण त्याला लेदर बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं, यशस्वी खेळाडू. आता टेनिस बॉल मध्ये देखील स्वतःची ओळख. पहा काय भन्नाट वेग, बॅटला चेंडू ब्रश झालाय, पंचांचा बोट आभाळाकडे गेलाय. आणखी एक विकेट पडली जाईल. जबरदस्त गोलंदाजी. चला नावा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. कोपरुली संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेन की आपण त्वरित या. आज लॉट्स नाहीये, आज तुम्हाला अगदी एक क्रिकेटच्या महापर्वामध्ये मोठे मोठे जसे संघ येतात ना तसे संघ पाहायला मिळतील. एकापेक्षा एक सर्रास आहेत. मी गायकवाड सरना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते नावा विपक्ष कोपरुली हा सामना या ठिकाणी होईल आणि टॉस केला जाईल. कोपरुली संघ चला आमच्या दिशेने या. नावा संघाचा संघनायक आलाय. आपण चैतन्याचं एक यशस्वी षटक पाहिलं ज्यामध्ये 3 सफलता 2 विकेट आणि म्हणूनच फलंदाज म्हणून यशस्वी आहे. गोलंदाज म्हणून ज्यावेळेस श्रीलंका आपल्या देशाच्या दौऱ्यावर होती त्यावेळेस देखील श्रीलंकाच्या फलंदाजांना चैतन्य गोलंदाजी करत होता. अगदी नेक्स्ट सेशन मध्ये तो सिद्ध झाला, आता प्रसिद्ध होतोय. ही गरज आहे मित्रांनो. आणि आताच्या घडीला आपण जर पाहिलं ना तर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून या मैदानावर होतोय. यशाचा सिद्धांत व्यक्त केलाय, यशाचा सिद्धांत त्याने मांडलाय. कोपरुली संघाचा संघनायक आलाय. चला यावेळेस चेंडू बघा. नवीन गोलंदाज प्रभंजन यांच्या हातातला देखील चेंडू यशस्वी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एका बाजूला नावा, दुसऱ्या बाजूला कोपरुली, 2 दादा संघ, 2 मोठे संघ. यावेळेस मोठा फटका आलाय पण तितका मोठा नव्हता ज्यानं सीमारेषा क्रॉस केली नाहीये. आणखी एक विकेट. टॉस का बॉस या ठिकाणी टॉस जिंकलाय नावा संघानं.
आपला जो काही निर्णय असेल आपण घ्यावा आणि हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानामध्ये जायचं आहे. नवीन खेळाडू विकी सावंत. यावेळेस पहा चेंडूला अगदी स्टेअर केले, पुश केल्या हलक्या हातानं, सिंगल धाव कन्वर्ट झाली. सिंगल धावेनं काहीच निकालावर परिणाम होणार नाहीये. तुम्हाला आता हणामारी करावी लागेल, तुम्हाला आता मोठे फटके घ्यावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. संघर्ष करावा लागेल. संघर्षाच्या मध्ये टाकेगाव पूर्णपणे उभा राहिलाय. सगळे खेळाडू फॉर्म मध्ये आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सगळं काही चांगलं सुरू आहे. शावेळेस आपल्या नजरेस अमेय देखील पडतोय. अमेयची देखील कारकीर्द लेदरबॉल क्रिकेटमध्ये चांगली सुरू झाली आहे. त्याला देखील आपण चांगल्या चांगल्या प्रतियोगितेमध्ये खेळताना पाहिलंय. आता सध्याच्या घडीला आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहोत आणि इथे स्पर्धा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी आमदार चषक व सरपंच चषक 2024. यावेळेस बन्नाट वेग आणि वेगावर स्वार होणारा गोलंदाज आणखी एक धक्का देऊन गेला नेरूळ संघाला. आज तसा टाकीगावसाठी टेनिस क्रिकेट बॉल मधला दिवस चांगला नव्हता. पण आज पहिला सामना जिंकला, तदनंतर मग दुसऱ्या राऊंडला प्रत्येक ठिकाणी त्यांच्या गावातले संघ हरले. पण इथे मात्र रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यानं कमबॅक केलं. सन्माननीय प्रियाल पाटील सरांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांचा देखील आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. प्रियाल पाटील सर, अमित म्हात्रे सर या स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून आहेत. यावेळेस पहा आणखी एक बॅटला एज लागलाय. आणखी एक विकेट पडली जाईल. आया राम गया राम. मस्टरवर आता फक्त सही सुरू आहे आणि खेळाडू येत आहेत आणि जात आहेत. या वेगवान क्रिकेटच्या खेळामध्ये टाकीगाव अगदी वेगानं पुढे चाललाय. फलंदाजीमध्ये देखील, गोलंदाजीमध्ये देखील चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. नवीन खेळाडू मैदानामध्ये देवनाथ म्हात्रे. देवनाथ म्हात्रे आलाय. बघूया त्यांची खेळी कशी असेल. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. देवनाथ म्हात्रे यांचा पहिला बॉल डिफेन्स. अगदी परिपक्व एखादा खेळाडू समोर विकेटवर बॉल दाबून काढतो तसा आपल्याला खेळ पाहायला मिळाला. सन्माननीय लहू पाटील यांना मी विनंती करेन की आपण मंचकावर यावं. याच दरम्यान आपण पाहतोय मंचकावर मान्यवर पाहुण्यांची खास उपस्थिती या ठिकाणी होती आहे. येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्याला असंख्य स्पर्धा पाहायला मिळतील. येत्या काही दिवसानंतर बोकडबिऱ्याच्या मैदानावर डे नाईट टुर्नामेंट असेल आणि त्या डे नाईट टुर्नामेंट मध्ये देखील आपल्याला एक जबरदस्त आयोजन पाहायला मिळेल. ती डे नाईट टुर्नामेंट येत्या काही दिवसानंतरच आपल्याला पाहायला मिळेल. तिची तारीख या ठिकाणी आपण सांगूया. 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी विघ्नहर्ता चषक बोकडबिरा यांच्या वतीनं डे नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलंय. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, 25-25 असे एकूण 4 पारितोषिक. मालिकावीरासाठी सोन्याची चेन असेल. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी स्पोर्ट्स सायकल. प्रवेश फी 13,000 रुपये. तर ज्यांना कोणाला सहभाग घ्यायचा आहे विघ्नहर्ता चषक बोकडबिरा 16 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी रोजी बोकडबिराच्या मैदानावर रंगणारी स्पर्धा, तर आपण आवर्जून सहभाग घ्यावा आणि सहकार्य करावं. एक स्पर्धा येते, तदनंतर दुसरी स्पर्धा आज आपण पाहतोय जासईच्या मैदानावर देखील रजनी क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू आहे. येत्या आगामी काळामध्ये कोपरीच्या वतीनं एक रजनी क्रिकेट स्पर्धा, पण ते मैदान असेल मोठी जुळस, त्या ठिकाणी देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल.
या मॅच मध्ये आता बोलण्यासारखं काही उरलेलं नाहीये. आधीच 75 धावा झाल्या. तदनंतर आपण पाहिलं एका मागून एक विकेट्स पडतायत. मी म्हणेन की आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम धावसंख्या पाहिली 98. या चालू सामन्यामध्ये लोवेस्ट स्कोर पाहायला मिळेल का हे देखील आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावा बघा, फक्त 4 धावा झाल्या आहेत आणि हे तब्बल खेळाडू बाद झालेत. 7 खेळाडू बाद, 4 आणि 7. हे समीकरण काय पटत नाहीये मनाला. 75 धावा करताना 4 धावांवर 7 खेळाडू बाद झाले आहेत. यावेळेस पहा चांगला चेंडू. आता यावेळेस मात्र चेंडूवर बोट फिरवली, वेगाने फेकला नाही आहे. चैतन्यकडे वैविध्यता आहे, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता आहे, ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल, यावेळेस आणखी एक चांगला चेंडू, डॉट बॉल. पहा पहिला षटक चैतन्यने फेकलं, 2 विकेट, डॉट विकेट, डॉट विकेट. दुसरं षटक फेकलं प्रभजन यानं, डॉट विकेट, सिंगल, वाईट, विकेट, विकेट, डॉट. आणि आता षटक सुरू आहे चैतन्याचं, डॉट विकेट, डॉट डॉट. काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. या दरम्यान आपण पाहतोय काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आदरणीय श्री भालचंद्रजी घरत साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. चांगली स्पर्धा आणि या चांगल्या स्पर्धेला चांगल्या माणसांची खास उपस्थिती. यावेळेस मात्र टॉपेज लागलाय, उंची जास्त आहे, लांबी कमी, झेल होणार का? आणि पहा काय झेल टिपलाय, जबरदस्त झेल. आणखी एक विकेट पडली जाईल. पुढचा बॉल, यावेळेस पहा बन्नाट वेग, काय गोलंदाजी केली आहे, काय फलंदाजी केली आहे. चैतन्यासाठी टाळ्या द्यायला काहीच हरकत नाहीये. बॅटिंग जबरदस्त, बॉलिंगचा स्पेल जबरदस्त. मेडन षटक टाकलाय, 49 धावा बॅटिंग करताना केल्या आणि गोलंदाजी करताना मेडन षटक. यापेक्षा काय, मेडन षटक आणि दुसऱ्या स्पेल मध्ये एकूण 2 षटकांचा स्पेल झालाय. 5 विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केल्यात. काय खेळ राहिलाय चैतन्याचा. इथे जर बाईक असती तर अगदीच पहिल्या सामन्यामध्ये बाईकच्या अगदी जवळपास आला असता. याच दरम्यान आपण पाहतोय काँग्रेसचे नेते आदरणीय श्री भालचंद्रजी घरत साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अगदी येणारे प्रत्येक पाहुणे आणि त्यांना दिला जाणारा हा सन्मान खास आहे मित्रांनो. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये किती माणसं या गर्दीमध्ये शोधावीत. प्रत्येकाला या ठिकाणी ओळखलं जातं, व्यासपीठावर आणलं जातं आणि सन्मान केला जातो. पण चुकून एखादा माणूस राहू शकतो. पण ठीक आहे, आपण एक चांगल्या स्पर्धेला नियोजित करत असताना या गोष्टी होऊन जातात. यावेळी सळक्या हाताने चेंडू पुश केलाय पॉइंटच्या दिशेनं. बऱ्याच उशिरानंतर आलेला हा पहिला चौकार या सामन्यामधला, या डावामधला. जय श्रीराम, जय श्रीराम. नेक्स्ट 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 नेक्स्ट. धावा फार कमी झाल्यात. सामन्यामध्ये बोलायला काहीच नाहीये, कारण आपण पाहिलं टाकीगाव संघानं पहिला फुगा भरला आणि दुसऱ्या डावामध्ये त्या फुग्याला अलगद सुई मारली, फुगा फुटला. असंच काहीसं चित्र या ठिकाणी त्याने या क्रिकेटच्या खेळामध्ये उभं केलं. चांगला खेळ. यावेळेस
पंचांचा दुजोरा आलाय. व्हाईट बॉल. यावेळेस चांगला फटका लॉंगऑफच्या वरून अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. त्या ठिकाणी खेळाडू तैनात. चेंडू उचलला. जोवर उचलला फेकी केली गेली तोवर 2 धावा पूर्ण. सामन्यामध्ये महज औपचारिकता आपण पाहतोय. नशिबाचे भाग असतात. कधी कधी पुढ्यात ताट असतं पण खाता येत नाही. गेली 15 मिनिटं आमच्या समोर पुढ्यात ताट होता पण आम्हाला हात लावता आला नाही. आणि ज्यावेळेस खाण्याची वेळ आली ताट गेलं. सामन्यामध्ये तेवढा रोमांच नाहीये म्हणून थोडासा गमतीशीर किस्सा तुमच्यासाठी या ठिकाणी आहे. थोडंसं मनोरंजन झालंच पाहिजे मित्रांनो. कारण पाजी नेहमीच सांगतात सिरियस होऊ नका. सिरियस पेशंट हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चौकार पाहायला मिळतोय. 22 चौकार. बघा अगदीच आपण विकेटच्या पॉइंट रिझनच्या दिशेनं एक शेकोटी पेटवली आहे. ती शेकोटी लगेच विझवावी कारण त्याचा जो धूर आहे तो आता मैदानामध्ये येऊ लागलाय. आणि हा धूर आणि थोड्या वेळानंतर येणारे जे धुकं आहे जर अडलं ना तर ते मैदानावर थांबतं. रणजी क्रिकेटमध्ये लवकर बाहेर पडणार नाही. त्यासाठी तुम्ही सहकार्य करा. ती शेकोटी विझवा. आम्हाला दिसते अगदी टॉवरच्या समोर आहे. जी जनरेटर व्हॅन आहे त्याच्या अगदी जवळ एक शेकोटी पेटली आहे. ती विझवा. पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक विकेट पडेल. आणखी एक विकेट पडेल. काय चाललंय या सामन्यामध्ये. आधी धावा झाल्या नंतर विकेट पडल्या. सुरुवातीपासून जो मोमेंट होता तो टाकीगाव संघाने आपल्या बाजूने घेतला आणि त्या मोमेंटला अगदी शेवटपर्यंत जाऊ दिलं नाहीये. एकतर्फी वन साइड खेळ या ठिकाणी झाला आणि या वन साइड खेळाचा राजा एकमेव आपल्याला पाहायला मिळाला. चैतन्य पाटील. 49 धावा 5 विकेट. जबरदस्त अष्टपैलू कामगिरी. ईश्वरजी गरज यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
धाबा पहा 75 करायच्या होत्या. प्रत्युत्तर देताना आता कुठेतरी थोड्याशा धाबा स्कोअर बोर्डवर झाल्यात. समाधान प्राप्त होईल. जाता जाता पराभूत होतोय पण समाधान घेऊन जाणं फार गरजेचं आहे. इथे जर आपण निराशाजनक प्रदर्शन झाला ना तर तिथे आपण थोडंसं कटाक्ष ठेवावा. कारण एक सुंदर असं वाक्य आहे, ज्यावेळेस खेळाडू मैदानामध्ये पराभूत होतो ना तो पुन्हा प्रयत्नातून जिंकू शकतो, पण तुम्ही जर मनातून पराभूत झालात तर जिंकण्याचे दरवाजे बंद होतात. तेव्हा हे दरवाजे कायम उघडे असावेत आपल्या संघासाठी, आपल्या खेळासाठी, आपल्या प्रतिभेसाठी. अमेयचा पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक वेगाने टाकलेला चेंडू लोवर फुलटॉस लॉंगॉनच्या दिशेनं. खेळाडू तैनात. सिंगल धाव पूर्ण. सिंगल धाबेनं धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. चला टॉस जिंकणाऱ्या संघाला विनंती राहील, हा सामना संपल्या लाईनअप मध्ये आपण मैदानामध्ये जायचं आहे आणि सामना हा संपल्यानंतर हँडशेक होईल. लाईनअप मध्ये या आणि लाईनअप मध्ये जा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. महज औपचारिकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस जबरदस्त वेग, भन्नाट वेग आणि या वेगानं बीट केले खेळाडूला. या पद्धतीनं वन साइड खेळ झाला. जबरदस्त कामगिरी टाकीगाव संघानं नवी मुंबई विभागातील नेरूळ संघाला मात दिली आहे आणि एकतर्फी विजय संपादन केलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आणि शुभेच्छा. नेरूळ संघाला विनंती राहील, पराभवाचं टेन्शन घेऊ नका. लांबचा प्रवास आहे, सावकाश गाड्या चालवा, सावकाश घरी जा. अजून क्रिकेट फार आपल्याला खेळायचं आहे.